ग्रामसभा चॅनलवर आपले स्वागत आहे. आजचा विषय ही 5 कार्डे तुमच्याकडे असायलाच हवीत. आजच्या डिजिटल युगात ओळख, व्यवहार, आरोग्य, शासकीय लाभ, शिक्षण आणि सुरक्षा यासारखी विविध प्रकारची कार्डे अत्यंत आवश्यक बनली आहेत. प्रत्येक नागरिकाकडे काही विशिष्ट कार्डे असणे हे केवळ सोयीचेच नव्हे तर कायदेशीरदृष्ट्याही गरजेचे बनले आहे. या कार्डच्या माध्यमातून शासन आपल्याला विविध योजना आणि सुविधा पुरवते आणि आपले आर्थिक व्यवहारही अधिक सुरक्षित होतात. या वेळेमध्ये आपण अशी 5 महत्त्वाची कार्डे पाहणार आहोत जी प्रति व्यक्तीजवळ असायलाच हवीत. ही कार्डे म्हणजे आपली ओळख, साक्ष, सुरक्षितता आणि शासकीय लाभांची किल्लीच असते. आपण आहात ग्रामसभा चॅनलवर. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. चला तर पाहूया कोणती 10 कार्डे आपल्याला असायला हवीत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं कार्ड जे तुमच्याकडे किंवा प्रत्येकाकडे असायलाच हवे आणि आपल्याकडे असणे हे कंपल्सरीच म्हणजे आवश्यकच आहे. हे कार्ड नसेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारची योजना किंवा दैनंदिन व्यवहार करता येत नाही. हे कार्ड म्हणजे आधार कार्ड. आधार कार्ड आपल्याला भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणामार्फत दिले जाते. याच्यावर एकूण 12 क्रमांक असतात आणि हे 12 क्रमांक म्हणजे आपली खरी ओळख असते. याचा उपयोग काय? तर विविध सरकारी योजना व सबसिडी यांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आधार कार्ड आवश्यक असते. त्याचबरोबर आपल्याला बँकेत खाते उघडताना, मोबाईल सिम घेताना, पासपोर्ट काढताना किंवा सरकारी आणि खाजगी शिष्यवृत्ती घेताना आपल्याला आधार कार्डचा उपयोग हा होत असतो. आधार कार्ड नसेल तर यापैकी आपल्याला सरकारी योजनेचा कोणताच लाभ घेता येत नाही. आपल्याला आधार कार्डशिवाय मोबाईल सिमही घेता येत नाही. त्यामुळे आधार कार्ड प्रत्येकाकडे असणे आवश्यक आहे. हे कार्ड कसे मिळवायचे? तर आपल्या जवळच्या आधार केंद्र जाऊन आपण आधार कार्ड काढू शकतो किंवा uidae.gov.in या वेबसाईटसुद्धा आपण अपडेट्स आणि तपशील आपल्याला पाहता येतात. याचं महत्त्व काय की आधार कार्ड हे सर्व योजनांची प्रथम पायरी आहे. ते नसल्यास आपले अनेक लाभ आपल्याला मिळणार नाहीत. त्यामुळे हे कार्ड प्रत्येकाने काढून घ्यायलाच हवे. आधार कार्डनंतर दुसरे कार्ड येते ते म्हणजे पॅन कार्ड. हे पॅन कार्ड विशेषतः आर्थिक व्यवहाराशी संबंधित असते. आपल्याकडे पॅन कार्ड नसेल तर आपल्याला मोठे आर्थिक व्यवहार करता येत नाही. पॅन कार्ड म्हणजे स्थायी खाते क्रमांक म्हणजे परमनंट अकाउंट नंबर जो आयकर विभागाकडून आपल्याला दिला जातो. याचा उपयोग काय? तर आपले आर्थिक व्यवहार करण्यासाठी जसे की बँक, शेअर बाजार, व्यवसाय इत्यादीसाठी आपल्याला दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक प्रकारचे आर्थिक व्यवहार करावे लागतात. त्यासाठी आपल्याला पॅन कार्ड आवश्यक असते. त्याचबरोबर वार्षिक उत्पन्नाचा हिशोब दाखवण्यासाठी सुद्धा आपल्याला पॅन कार्ड आवश्यक आहे. त्याचबरोबर मालमत्ता खरेदी विक्री करायची असल्यास त्यावेळी सुद्धा आपल्याला पॅन कार्ड आवश्यक आहे. म्हणजे आर्थिक व्यवहार करताना आपल्याजवळ पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्याला आर्थिक व्यवहार करता येत नाही. आपल्याला हे कार्ड कसे मिळते? तर NSDLच्या वेबसाईटवरून. त्यामध्ये आपण फॉर्म नंबर 49A भरून दिला व आवश्यक कागदपत्रे त्याला जोडली तर आपल्याला पॅन कार्ड मिळते आणि हे पॅन कार्ड आपल्याला पोस्टाने घरपोच केले जाते. कर भरणे, आर्थिक पारदर्शकता आणि कर्ज मिळणे यासाठी पॅन कार्ड हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाकडे हे कार्ड असणे आवश्यक आहे. यानंतर तिसरे कार्ड म्हणजे मतदान कार्ड. भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सर्वांना सामाजिक, आर्थिक आणि याचबरोबर राजकीय अधिकार आणि स्वातंत्र्य दिले आहे. राजकीय अधिकार म्हणजे आपला उमेदवार आपण स्वतः निवडण्याचे अधिकार हे प्रत्येक व्यक्तीला दिले आहे. त्या अनुषंगाने उमेदवार निवडताना आपल्याला मतदान करावे लागते आणि हे मतदान करण्यासाठी आपली ओळख म्हणून किंवा ओळखपत्र म्हणून मतदान कार्ड हे आवश्यक असते. भारताचे नागरिक म्हणून आपल्याला मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि ह्या अधिकाराचा पुरावा म्हणून हे ओळखपत्र आवश्यक असते. याचा उपयोग काय आहे? तर निवडणुकीत मतदान करण्यासाठी, सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि आधारसह ओळखपत्र म्हणून आपल्याला मतदान कार्ड वापरता येते. हे कसे मिळवावे? तर आपण voterportal.gov.in वर अर्ज करून आपण हे कार्ड मिळवू शकतो किंवा स्थानिक BLO असतात त्यांच्याकडे सुद्धा आपण अर्ज करून कागदपत्रे जमा करून आपल्याला वोटर कार्ड मिळते. त्यानंतर येते चौथे कार्ड. हे कार्ड आपल्या आरोग्याशी संबंधित आहे. ते म्हणजे आरोग्य कार्ड म्हणजे हेल्थ कार्ड. आयुष्यमान भारत अंतर्गत येणारे हे कार्ड आहे. यामध्ये सरकारकडून आपल्याला अनेक आरोग्य विमा कवच दिले जाते. हे कार्ड शासकीय, खाजगी रुग्णालयात आपल्याला उपचार दरम्यान सरकारकडून आपल्याला उपचाराचा एकूण खर्च मिळवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. यामध्ये याचा उपयोग म्हणजे या आयुष्यमान कार्डद्वारे आपल्याला सरकारी दवाखान्यात
मोफत किंवा अनुदानित दरात रुग्णसेवा ही दिली जाते. त्याबरोबरच रुग्णालयात दाखल होताना व दाखल झाल्यानंतर होणारे खर्च या कार्डद्वारे आपल्याला सरकारकडून मिळतात. त्याचबरोबर व गरजू कुटुंबासाठी हे आयुष्यमान कार्ड म्हणजे आरोग्य सुरक्षेचे कवचच आहे जणू. हे कार्ड आपल्याला मिळवण्यासाठी pmjey.gov.in किंवा महायोजना.महाराष्ट्र.gov.in यावर अर्ज करून आपल्याला हे कार्ड मिळवता येते. त्याचबरोबर स्थानिक आरोग्य कार्यालय असेल किंवा आरोग्य सेवक यांच्याकडून आपल्याला अर्ज करून आवश्यक ती कागदपत्रे जमा करून आपल्याला हे कार्ड मिळवता येते. आपत्कालीन परिस्थितीत लाखो रुपये वाचवणारे हे कार्ड अत्यंत आवश्यक आहे. त्यावर प्रत्येक व्यक्तीने हे काळजीपूर्वक काढून घ्यावे. त्यानंतर येते राशन कार्ड म्हणजे शिधापत्रिका. ही त्यानंतर येते राशन कार्ड म्हणजे शिधापत्रिका. ही प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच. तरीसुद्धा ज्यांच्याकडे राशन कार्ड उपलब्ध नाही त्यांनी राशन कार्ड काढून घ्यावे. याचा उपयोग म्हणजे स्वस्त धान्य दुकानातून म्हणजे सरकारमान्य दुकानातून आपल्याला गहू, तांदूळ, साखर, डाळी इत्यादी वस्तू ही सरकारमार्फत अल्प दरामध्ये किंवा काही वेळा मोफत दिले जातात. राशन कार्ड आपल्याला ओळखीचा पुरावा म्हणून सादर करता येते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सुद्धा आपल्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ आपल्याला गॅस सबसिडी मिळवायची आहे किंवा आपल्याला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. हे कार्ड मिळवण्यासाठी आपण जिल्हा पुरवठा कार्यालयात जाऊन अर्ज करावा, आवश्यक कागदपत्रे जमा करावी व त्यानंतर आपल्याला राशन कार्ड मिळेल. हे कार्ड म्हणजे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबासाठी अन्न सुरक्षेची हमी देणारेच कार्ड आहे.